शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. भाऊ, खरं तर पुण्यातल्या निलेश गायवळ संदर्भात असेल किंवा जैन बोर्डिंगच्या जमिनी संदर्भात रवींद्र धंगेकर सातत्यानं आवाज उठवत आहेत. निलेश गायवळ संदर्भातली एक अपडेट आहे की अहिल्यानगर येथील खर्ड्यामध्ये निलेश गायवळच्या ज्या काही गाड्या होत्या त्या एका ऊसाच्या शेतातून जप्त करण्यात आल्यात. या सर्व कारवाईकडे कसं बघताय? ह्याच्यामध्ये मी पहिल्या दिवसापासून म्हणजे मी आज पुणेकर म्हणून आवाज आज उठवत नाही. माझ्या राजकारणाला 30-35 वर्ष झाले. सामाजिक जीवनामध्ये मी सातत्यानं जे चुकीचं आहे त्याच्यावर बोलत आले. मग पोषकार असतील, काही विविध आंदोलन असतील, कायम आंदोलनामध्ये कार्यकर्ता म्हणून मी काम केलं. आणि ज्या पद्धतीनं पुणे शहरामध्ये 70 टोळ्या ह्या गुन्हेगारी करतात, सर्वसामान्य लोकांवर हल्ले करतात, गोरगरिबांच्या जमिनी लुटतात, ह्याच्यावर बोलणं गैर नाही. आणि मी सातत्यानं बोलतो की चंद्रकांत पाटलांच्या आजूबाजूला असणारे गुन्हेगार ह्यांचा फडशा पाडल्याशिवाय ही पुण्यातली गुन्हेगारी संपणार नाही. हे माझं वाक्य एकदम सोपं होतं. आणि दादांनी तर त्याच्यावर लगेच उत्तर द्यायला पाहिजे. दादा आजही बोलत नाहीत. त्यांच्या आजूबाजूला असणारी लोक, समीर पाटील नावाचा व्यक्ती आणि निलेश गायवाला ज्या पद्धतीने पासपोर्टमध्ये छेडछाड करून गेला, हे पुणेकरांची नाही, पोलीस खात्याची बी नाचक्की आहे. म्हणजे एवढी मोठी यंत्रणा काम करत असताना आपल्या डोक्यावर काय शिस्त आहे ह्याची माहिती जर सत्ताधारी आणि पोलिसांना नाही माहीत, ते दुर्दैव आहे ना पुणेकरांचं, या महाराष्ट्र पोलिसांचं. आणि ह्याचा बदला आता गोपीनाथ मुंडे साहेबांनी गृहमंत्री असताना जसा गुन्हेगारांचा बदला घेतला तसा बदला पुण्यातल्या गुन्हेगारांचा घ्यावा अशी आमची विनंती. एवढाच विषय, बाकी काहीच नाही आहे. आणि निलेश गायवळ प्रकरणामध्ये तो पळून गेला, त्याच्या गाड्या, त्याच्या टोळ्या, त्याच्याकडे असलेलं अम्युनिशन जे आहेत ते कुठनं आलं, काय आलं, कोणी आणलं, कोणी पासपोर्ट दिला, त्यांच्यावर कारवाई करताना अजून काय दिसत नाही. ह्याच्यावर पहिली कारवाई केली पाहिजे. जो एखादा पोलीस अधिकारी जो पासपोर्टसाठी मदत करतो त्याच्यावर एकदा गुन्हा दाखल करा ना. पोलिसांना विश्वास वाढवून, उंची वाढवून पोलिसांची. पण हे काय करताना दिसत नाही. सगळं प्रेशरमध्ये चाललं आहे. आणि याच्यामध्ये मला वाटत नाही की ही गुन्हेगारी लवकर संपन. ह्यांना आता धडा जनतेने शिकवण्याची वेळ आली. आणि ते जर उत्तर देत नसतील तर मग आता हे ज्यांनी त्यांना निवडून दिलं त्या लोकांचं पाप आहे का हे समजावं लागेल. तर भाजपचे मंत्री असलेले बावनकुळे जे असं म्हणतायत की रवींद्र धंगेकर यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही केलेली नाही, मात्र महायुतीमध्ये कुठलाही दोन्ही पक्षांमध्ये शिवसेना आणि भाजपामध्ये कुठलाही व्यत्यय येऊ नये असं वक्तव्य इकडच्या तिकडच्या नेत्यांनी करू नये अशी एक तंबी म्हणजे एक सूचना त्यांनी तुम्हाला दिली. चंद्रकांत बावनकुळे बहुजनांचे नेते आहेत. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले व्यक्तिमत्व आहे आणि प्रचंड मोठं काम त्यांनी या महाराष्ट्रात केलेलं आहे. आणि त्याची पावती भारतीय जनता पार्टीने त्यांना अध्यक्ष म्हणून दिलेली आहे. आणि मला त्यांच्याबद्दल आदर आहे, कारण सर्वसामान्य कुटुंबातून आलेलं, आम्ही त्याच कुटुंबात आलं. आणि आम्ही नेहमी, मला मागच्या आठवड्यामध्ये सुधीर मुनगंटीवार साहेब बोलले, रवी धंगेकर पक्षावर बोलत नाही, विकृती बोलतो आहे. आणि विकृती बोलणं हे त्यांच्याही लक्षात येतं की ही जी अड्डेवाले, गुत्त्यावाले, पबवाले एकत्र होऊन पुणे शहर लुटतात भारतीय जनता पार्टीच्या नावाखाली, त्या विकृतीवर मी बोलतो. मी भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर कधीच बोलत नाही. मग किती खासदार झालेत, मग तुम्हाला सांगतो बापट साहेब झालेत, शिरोळे साहेब झालेत, तुमचे प्रदीपदादा रावत झालेत, प्रकाश जावडेकर झालेत, अनेक मान्यवर आहे. त्यांनी अशा पद्धतीचं काम नाही कधी केलं. यांच्या आजूबाजूला गुन्हेगार बी फिरत नव्हता किंवा बिल्डर नव्हते फिरत. पैसा, बिल्डर, लॉबी, गुन्हेगारी आणि ह्याच्यातून आपलं वर्चस्व, ही जी पद्धत आली, पद्धत खोडण्याकरता एक लोकशाहीमध्ये बोलणं, कार्यकर्ता बोलतोय त्याला वेड्यात काढणं, त्याला मूर्खात काढणं, त्याच्यावर आरोप करणं, हे मी तर म्हणतो माझं किती करा. पण हे जे चाललं हे थांबणार आहे का नाही, आणि थांबणार नसेल त्याचे वरिष्ठ नोंद घेणार आहेत का नाही. पक्ष, भाजप, शिवसेना, काँग्रेस हा विषय राहिला नाही. आता आम्हाला पुन्हा सुरक्षित पाहिजे, भयमुक्त पुणे पाहिजे, गुन्हेगारी मुक्त पाहिजे, भूखंड बळकवणारे बिल्डर नाही पाहिजे. अशा पद्धतीची मागणी आमची आजही राहणार आहे आणि उद्याही राहणार आहे. खरं तर वरिष्ठांकडून तुम्हाला एक सूचना दिली की मला युतीत दंगा नको आहे असं पण तुम्हाला सांगितलं होतं. या प्रकरणावरून पुण्यातले शिवसेना आणि भाजपाचे जे संबंध आहेत ते ताणले गेलेले आहेत. जर वरिष्ठांकडून तुम्हाला सांगण्यात आलं तर रवींद्र धंगेकर गप्प बसणार आहे का? रवींद्र धंगेकर पुणेकरांचा आवाज म्हणून बोलणार आहे? मला जर भारतीय जनता पार्टीचा शेवटचा कार्यकर्ता, जो शेवटचा कार्यकर्ता तो जर म्हणताना धंगेकर तुम्ही चुकताय, तर मी लगेच थांबेल. पण तो सच्चा कार्यकर्ता पाहिजे, तो तिथला पेड कार्यकर्ता नाही पाहिजे. अनेक कार्यकर्ते तर आता रवींद्र धंगेकरला टार्गेट करून फार खालच्या पाठीवर भटकलेलं कुत्रं अशापर्यंत अशाचं काही वक्तव्य तुमच्यावरती येत आहे. मी बाटलीतले गंगाराम, बाटलीतले बाबूराव यांच्याशी बोलत नाही कधी. रवींद्र धंगेकरांची भूमिका काय असणार आहे? आता इथून पुढे त्याने आवाज उठवत राहणार आहेत. आणि मुरलीधर मोहोळ यांच्यावर तुम्ही निशाणा साधलेला आहे. मुरलीधर मोहोळ मात्र हात वर करताना दिसत आहेत. नाही, मुरलीधर मोहोळ हा माझं काही विषय टार्गेट नाही, माझी विकृतीला टार्गेट आहे.
मी व्यक्तीवर कधीच जात नाही, त्यांच्या कृत्याला मी बोलतो आहे आणि त्याचा तो जो बोलतो ते पुण्याच्या हितासाठी बोलतो आहे. आणि त्यांनी जर आमची महानगरपालिका सगळं शासन दरबारी त्यांना मिळालेली पदं जर बिल्डर लोकांच्या घरात घाण ठेवत असतील तर त्यावर बोलणं अधिकार लोकशाहीने दिलेला आहे. मला मी बोलणार आहे. मागणी काय असणार आहे तुमची? म्हणजे सध्या तरी सत्ताधारी पक्षामध्येच तुम्ही पण आहात. सातत्यानं पुण्यातला भ्रष्टाचार असेल, गुन्हेगारी वाढती, यावरती तुम्ही बोलतायत. पण आता पुढची भूमिका काय विषय लावून धरणार तुम्ही? काल ते म्हणले विशाल गोखले माझा मित्र आहे, राहणार आहे. पण त्यांनी हे म्हटल्यानंतर जैन बोर्डिंगच्या ह्याच्यामध्ये जो चुकीच्या पद्धतीने व्यवहार झाला आहे त्याच्यावर कारवाई करणार हे बोलले असते तर माझा विषय थांबला असता. पण त्याच्यावर बोलतच नाहीत ते. गोखले माझा मित्र आहे बास, त्याचं वाटोळ नाही आलं पाहिजे, त्याचं वाटोळ झालं तर माझं वाटोळ होईल. मग मला सुरक्षित राहण्यासाठी गोखले व्यवस्थित राहिलं पाहिजे. एकंदरीत आपण बघू शकतोय की माझा व्यक्तीला विरोध नाही, मात्र तिथली जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला नक्कीच माझा विरोध असणार आहे. आणि रवींद्र धंगेकर पुण्याच्या ज्या काही भ्रष्टाचार असेल किंवा जे गुन्हेगारी वाढते याच्यावरती सातत्यानं आवाज मी उठवत राहील अशी वक्तव्य जे आहे ते रवींद्र धंगेकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामॅन योगेश सावंतसोबत लक्ष्मण जाधव, TVNine मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.